आज मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आज तुम्ही बघताय वेगाचा शेवट सर्जाचे मालक पैलवान अभिजित भैया पवार आपल्यासोबत आहेत. नमस्कार भैया. काय सांगाल आज नक्की काय झालं? सर्जा सुटून गेलेला सगळीकडे चर्चा आहे मैदानामध्ये. सीमेला न्यायला चाललो होतो. ते शंभूल त्याला लय धरलेला आवडत नाही. शंभूला आम्ही सोड म्हणत तर ते त्याने आवडून धरला. शंभूला तोडवले इथं लागले त्याला एक 11 टाके पडले शंभूला आणि तो पण पळून गेलता. आपण थोडं कशामुळे नक्की एवढं सर्जा नाही काय असं कधीच करत नाही. अचानकच पहिलीच वेळ एवढं नक्की कुठं सापडला तो नक्की? ते इथं 1 किलोमीटरवर मागला एक गोठा सापडला डांबराच्या. मैदानासमोरचे जे रस्ते आहे हा डांबरी रस्ता. तब्येत वगैरे कशी? नाही बरोबर शंभूची पण आहे आणलंय त्याला दवाखान्यात ना. आता त्याला पण थांब आज म्हणजे कसली त्याची मानसिकता नव्हती. सेमीला ती गेल्यानंतर मानसिकताच नव्हती. सेमीला पण चांगलं पळ ते पळून गेला तरी ते काय आम्हाला माहिती आहे की पळून अजून 2 किलोमीटर गेला तरी आले होते पळताना. त्याला कड लागली होती त्यामुळं काय सर्जा नशिबाने कडत येते. काय सांगाल आजचं नियोजन कसं काय झालं होतं? नाही नियोजन आमचं बरेच दिवस झालं चाललं होतं. कारण बरेच आधी पण पडली कंटिन्यू गाडी गुलालातच येते. पिस्टनची सर्जाची दोघाची गाडी चांगली पळते. म्हणजे जवळजवळ माझ्याकडे बैल आल्यापासून 4थी-5वी वेळ असेल गाडी पळायची. आधी सगळीकडे कंटिन्यू गुलालातच आहे गाडी. नाही पळला होता पण तो कधी धक्का लावत नव्हता म्हणजे कोणाला. पण ते शंभूचं बी चुकलं थोडं. त्याला सोडा आम्ही ओरडतोय पण त्यांनी सोडला नाही. त्याला सोडला असता तर ते निघून जातो. तो काय करत नाही. त्याला पण उडी मारायची होती ती नेमकं शंभू पडला आणि त्याची उडी बसायची. गाडी घेऊन गेला नाही तो आलाच नसता असा आम्हाला म्हणजे परत इथनं गेला असता. मध्यंतरी आता परवा कमेंट व्हायला ते विषय काय सांगा? नाही आपलं काय विकायचा विषय नाही आहे. आता कोणाला कोणी केलं असेल तर मी बोललो मोरे यांना की आता मला बी ते फोन आलते. मी बोललो त्यांना पण आता काय माणसं विचित्र आहेत. काय माणसांना बोलण्यासारखं नाही येत. म्हणजे काय पण उठवायचं चुकीचे सर्व चुकीचे तर्क या कुठल्या गोष्टीला म्हणजे असं मानसिक धक्का बसतो. म्हणजे थोडक्यात काय आता की आपलं चांगलं चाललं असतं पण कोण ना कोणतरी मध्ये काहीतरी वाईट करत असतं. त्यावेळी कुठं ना कुठंतरी आपल्याला पण वाटतं की बाबा हे काय विषय करतं कोण असतं काय माहित नाही. आता कसं आहे म्हणजे माझंच नाही प्रत्येक गोरगरीबातल्या गाड्या मालकाचं असं बोलणं म्हणजे मी सुद्धा आज एखाद्याचा 50,000चा नंदी असू दे त्याला बोलणं माझी अवकात नाही. ती त्या दारातली लक्ष्मी. मी त्याच्याबद्दल बोलणं माझी अवकात नाही तेवढी मोठी. ते ज्याने कमेंट टाकली त्याला बी तेवढी अक्कल पाहिजे होती की आपण हे कमेंट टाकावी कशी. ह्या गोष्टीसाठी मला राग आला. म्हणजे माझ्या सर्जाला बोललं म्हणून नाही. आज गोरगरिबातल्या नंदीला सुद्धा कोणी म्हणजे त्याची किंमत किती का असं ना ते त्याला प्यारा असतो. त्याच्या दारातली ती लक्ष्मी असते. तसं सर्जा माझ्या दारातली लक्ष्मी. म्हणजे मला थोडंसं माझ्या भावना दुखावणार मला राग येणार ह्या गोष्टी साहजिक आहेत. सर्जाला आत्ता बरत होतं जवळपास 15 ते 20 मिनिटं सर्व टीम प्रयत्न करत होते. शेवटी नाना आलेले. काय सांगाल एकदम व्यवस्थितरित्या गाडी त्याच्या एकदा डोक्यात बसलं का नाही मग ते अवघड विषय असतात सगळे. मग ते त्याला पिकअपच लागते पोरच लागतात बरं. नेमकं नाना इथं आले होते. ते नानांना मग नानांनी चढवला त्याला वर. नानांचं त्याचं लय जवळचं प्रेम बघितलं. तो शांतच बसलाय घाबरतो तेवढं नानांना. त्यामुळे नानांना लगेच ऐकतो म्हणजे वर चढणं भेटते. एक आठवडा राहिलं पेडगावच्या मैदानाला. कशा पद्धतीने तयारी असणार आहे? नाही आता तयारी तर चांगलीच आहे आपली. आता शेवट नशीबन परमेश्वर. सर्जा सलग 2 दिवस पळणार आहे काय एक ओपनलाच पळणार आहे? नाही तसं नाही काय सांगत. 2 बी दिवस पळेल किंवा 1 दिवस सुद्धा पळेल. म्हणजे आदतला आणि ओपन. हा ओपनला चालेल भैया शुभेच्छा तुम्हाला. आणि सर्जा पेडगावला तुम्हाला 100% गुलाला देऊन ही जी ईश्वरांनी प्रार्थना करतो. ठीक आहे.
खाली